हॅलो, नमस्कार. मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि मागच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद. तर आपल्या दिवसाला आज पहाटे 3 वाजता सुरुवात झाली आहे. आज आहे शुक्रवार. आम्ही तुळजापूरला जाऊन आलो होतो, परंतु देव वाटा लावायचा राहिला होता. तुळजापूरहून जाऊन आलं की आपल्याला सवासणी वगैरे घालावं लागतात, तर त्याच घालायच्या होत्या मला आज. वर्षातून एकदा आपल्याला त्या तुळजापूरला म्हणजे आपल्या कुलदेवीला जायचं असतं आणि आल्यानंतर आपल्याला तिचे सवासणी घालून तिला वाटे लावायचं असतं. आता बरेच दिवस झाले, जवळजवळ 1-1.5-2 महिने झाले असतील आम्ही जाऊन आलो होतो. तर आता मला सवासणी घालायच्या होत्या, त्यासाठी आज शुक्रवार होता. म्हटलं चला, पहाटेच उठले आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. त्यासाठी उठून फ्रेश झाल्यानंतर पहिली डाळ शिजायला टाकली होती. डाळ शिजून झाली, पीठ वगैरे सगळं मळून ठेवलं. जवळजवळ 25 ते 30 माणसांचा स्वयंपाक मला आज बनवायचा होता, त्याच्यामुळे उशीर पण लागणार होता. पुरण शिजलं, त्यानंतर पुरण परतण्यासाठी मी टाकून दिलं. इथं कटाच्या आमटीसाठी सगळं वाटण काढून घेतलं, मस्त असं वाटण भाजून घेतलं. आपल्या कुलदेवीच्या सवासणी तर मला घालायच्याच होत्या, परंतु आमचं ग्रामदैवत आहे, तिच्या पण घालायच्या होत्या. नंतर आम्ही राहतो तिथं पण त्या पण देवीच्या घालायच्या होत्या. अशा बऱ्याच सवासणी होत्या. जवळजवळ 25 ते 30 माणसांचा स्वयंपाक होता. फार लवकर उठल्यामुळे माझं काम पण पटपट आवरलं. आता 5:30 वाजले असतील. इथं मी कटाची आमटी टाकत आहे. इथं काय मला डिटेल दाखवायला जमलं नाही, कारण मी एकटीच होते. शूट घ्यायचं, स्वयंपाक करायचा, हे सगळं करण्याच्या नादात मग उशीर पण होतो आणि तिला घेता पण येत नाही चांगलं. तर काय मी पूर्ण डिटेलमध्ये आमटी कशी केली ते दाखवलं नाही आणि सगळा स्वयंपाकच मला दाखवता नाही आला, कारण एकटीच होते. शूट पण घ्यायचं, त्यानंतर मग स्वयंपाक करायचा, हे काही जुळतच नव्हतं. तर म्हटलं जाऊ दे, आता जसं होईल तसं घेतला मी. त्यानंतर सगळं झालं. आजच्या स्वयंपाकामध्ये होते पुरणपोळी, भात, कटाची आमटी, त्यानंतर भजे, कुरडई, हे सगळं आवरून झालं. त्यानंतर पोळ्या केल्या. पोळ्या करू लागायला मला मैत्रिणी आल्या. आम्ही सगळ्यांनी मिळून पोळ्या केल्या. त्यानंतर माझं उरकलं आणि आता मला जायचं होतं देवाला. फॅन कंटिन्यू चालू का रात्रंदिवस? हे आहे आमचं ग्रामदैवत, माहुरगडची रेणुका माता. तिकडं पण गेले गावाकडं आणि तिला पण नैवेद्य वगैरे सगळं काही दाखवलं. साडी, चोळी, वटी भरण, हे सगळं काही केलं. कारण कसं आहे, आपण जरी बाहेर राहत असलो ना, तरी वर्षातून एकदा का होईना आपल्या ग्रामदेवतेचा मान सन्मान करायला पाहिजे. जिथं राहतो तिथं पण त्या पण देवीचा मी मान सन्मान केला. तिला पण साडी, चोळी, वटी भरण सगळं काही केलं. त्यानंतर ग्रामदेवतेचा केला.
गावाकडे जाऊन आलो. त्यानंतर आम्ही राहतो त्या ठिकाणी म्हणजे आमच्या घराजवळच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर आहे. तिचा पण मान सन्मान करून तिला पण साडी चोळी आम्ही घेतली. तिच्या पण सवासणी घातल्या. मंदिर बंदच होतं, परंतु चावी पण मला माहित नव्हती कुणाकडे आहे. तर मी बाहेरूनच दर्शन घेतलं, बाहेरूनच मान सन्मान केला. आम्ही दोघांनी पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिथेच जवळच खंडोबाचं पण मंदिर आहे. आम्ही जेजुरीला पण जाऊन आलो होतो. ते पण मला जेव घालायचे होते. मग खंडोबाला पण नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं, टोपी पंच वगैरे सगळं नेलं आणि खंडोबाचं पण मान सन्मान केला आणि खंडोबा रायाला पण आपण वाट लावलं त्या दिवशी. आप्पा परत तर आता व्हिडिओ मध्ये इथं बरं घरी का तुम्ही आलो. आता. घरी मला 5 परड्या भरायच्या होत्या. म्हणजे देवीचे ताट असतात ते भरायचे होते. नाही. एवढं काय सांगायचं. आता काय करा, एक एक बरे द्यायचा. आता त्याचा आधी सोडा द्या, उचल टाका. 1 नंबरचा सोडा टाका. सर गैरसर बसले दोन का शेजारी सोडून द्यायचं. सदानंदीचा
कापूस कापूस डबा आहे म्हणजे डबा. झालं तेवढंच नाही झाले. येऊन द्या. आणल्यावर नाही आलं. मग मी म्हणून बरोबर बरोबर अजून आलं. हा, याला आलं परत. तुम्ही जोडवे घालायची ना वाचन. अहो ते सकाळी कामाच्या याच्यात गळायला लागलेत आजच. हा चला. ये हे सगळे कोणते लाव याला. हा, याला लावा ना. देवाला मानाचं. होय. मानाचं. मी माझं लावतो. ये प्रत्येकापुढे याच्यात तुकडा मानाचा खोबऱ्याचा. तुम्हाला वाटा येईल मी काय लागेल पण तुम्हाला काय लागेल हे का? आता झाडका. पण मी नाही घास मोडा पाय पडले का नारळ येतला का नारळ नारळ फोडायला काय आता आई राजा लय किती यावेळेस काय गेल्यावर काय होतं अनुभव आला ना. पुढे गेल्यावर काय करावं लागेल, पुढे आल्यावर काय करावं लागते. पिशवी पण निघली पाहिजे. पिशवी निघली पाहिजे आज. थांबा पिशवी आता जरा